कुणीतरी जे म्हटलं काय मस्त म्हटलं आहे, अगर तुम्हाला बुराई शोधायची असेल तर दुर्बीण नाही, आरसा विकत घ्या. तर आज मी तुम्हाला अशीच एक अत्यंत सुंदर कहाणी सांगणार आहे. तर लक्ष देऊन ही कहाणी जरूर ऐका. तुमच्या जीवनामध्ये जरूर परिवर्तन येईल आणि तुम्ही भक्तीच्या मार्गावर चालाल अशी मी आशा करेल. तर कहाणी आहे एका ब्राह्मणाची. ब्राह्मण जो घरोघरी जाऊन पूजा करत होता. एक दिवस त्याला राजाचं बोलावणं आलं आणि ब्राह्मण खूप खुश झाला. राजाने मला बोलावलं, आता तर माझं सगळीकडे वाहवाही होणार आणि दक्षिणा बी खूप चांगली भेटणार असा विचार करून खूप खुश होता. तर 4-5व्या दिवशी ब्राह्मणाला राजाच्या इथं जायचं होतं पूजेसाठी. थाटामाटात तयारी झाली होती. ब्राह्मणाने खूप छान पूजा केली, खूप छान मंत्र म्हटले आणि त्याच्यावर खुश होऊन राजानेही त्याला सोन्याच्या अशर्फ्या दिल्या, दान दक्षिणा दिले. त्यांचा मान सन्मान करून त्यांना दरबारात उभं केलं आणि राजा म्हणाला, जी पूजा तू करतो ते मला खूप अत्यंत आवडलं. त्यातल्या काही गोष्टी मला समजल्याही. माझ्या 3 प्रश्नाचे तू उत्तर देशील तेव्हाच मी तुला खरा ब्राह्मण म्हणणार. तर राजाने ब्राह्मणासमोर आपले 3 प्रश्न मांडले. पहिला प्रश्न होता की देव राहतो कुठं, देव आहे की नाही आहे. आणि दुसरा प्रश्न असा होता, काय देव सगळ्यांकडे लक्ष देतो. आणि तिसरा, देव करू काय शकतो. राजाचे हे 3 प्रश्न ऐकून ब्राह्मणाला अत्यंत विचार पडला. ब्राह्मण म्हणाला, महाराज, आता तर ह्या प्रश्नाचे उत्तर माझ्याजवळ नाही आहे, पण मी तुम्हाला 1 महिन्यानंतर ह्या प्रश्नाचे उत्तर जरूर देणार. राजानेही होकार दिला आणि त्या ब्राह्मणाला 1 महिन्याचा टाईम दिला. ब्राह्मण आपल्या घरी निघून चालला गेला आणि घरी जाऊन तो वेद पुराण वाचू लागला, काही ग्रंथ वाचू लागला, पण त्याला ह्या प्रश्नाचे उत्तर कुठं मिळेना. तो अत्यंत चिंतेत आला. आता फक्त 8 दिवस राहिले होते राजाच्या दरबारात उभं होण्यासाठी, त्या 3 प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी. एक दिवस तो ब्राह्मण अत्यंत दुःखी मनानं घरामध्ये बसलेले होते आणि त्याच्या मुलाचं लक्ष गेलं. आजकाल बाबा खूपच चिंतेत राहतात. मुलांनी धाडस घेऊन आपल्या वडिलांना विचारले की बाबा, तुम्ही जेव्हापासून राजाच्या दरबारातून आले तेव्हापासून मी बघते तुम्ही अत्यंत चिंतेत राहता. काय आहे ते, काय आहे तुमच्या चिंतेचं कारण, मला सांगू शकता का. खूप आग्रह केल्यानंतर त्या ब्राह्मणाने आपल्या मुलाला राजाचे ते 3 प्रश्न सांगितले आणि म्हणाले, मला 1 महिन्याचा काळ दिला होता की राजाच्या दरबारात ह्या 3 प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी. मी आताही त्या प्रश्नाचे उत्तर शोधू शकलो नाही, ना कोण्या ग्रंथामध्ये समजू शकलो नाही. मुलगा म्हणाला, बस बाबा, एवढंच ना, चला मी तुमच्यासोबत राजाच्या दरबारात येणार आणि त्याचं उत्तर मीच देणार. ब्राह्मण खूप खुश झाला आणि दुसऱ्या दिवशी राजाच्या दरबारात जायचं होतं. ब्राह्मण आणि त्याचा मुलगा राजाच्या दरबारात उपस्थित राहिले. राज्यसभा भरली. राजे बसले खुर्चीवर आणि विचारायला लागले की काय ब्राह्मणजी, तुम्ही प्रश्नाचे उत्तर शोधले का. शोधले असेल तर मला सांगा. तर ब्राह्मणाने पहिले नमस्कार केला आणि म्हणाले, हो राजे, त्या प्रश्नाचे उत्तर मी नाही तर माझा मुलगा देणार. राजाही सहमत झाला. राजाने पहिला प्रश्न त्या मुलाला विचारले. म्हणाले की तुला तर ते 3 प्रश्न माहीतच असेल, त्यातला पहिला प्रश्न आता मी तुला विचारते. मला एक सांग, काय देव असतो. मुलांनी पहिले राजाला नमस्कार केला आणि म्हणाला, राजे हो, तुमच्या राजदरबारात काही पाहुण्यांचा आदर सत्कार नसतो होत का. आल्याबरोबर मला प्रश्न विचारायला लागले. राजा लाजिरवाने झाला आणि त्याला स्थान ग्रहण करायला सांगितलं. दोघंही ब्राह्मण आणि ब्राह्मणाचा मुलगा आजूबाजूलाच बसले होते. ब्राह्मणाच्या मुलाला आणि ब्राह्मणाला पाणी दिले. ब्राह्मणाचा पुत्र म्हणाला की मला 1 लोटा तुम्ही दूध द्याल का. राजाने तुरंत आदेश दिला की ब्राह्मणपुत्राला 1 लोटा दूध देण्यात यावे. जसे ब्राह्मणपुत्राने लोटा हातामध्ये घेतला, तो बार लोट्याकडे बघत होता आणि काही थोडंसं दूध सांडवशाने पुन्हा इकडे तिकडून बघत होता
आणखीन थोडंसं दूध सांडवून पुन्हा इकडं तिकडं बघत होता. राजाला हे बघून आश्चर्य वाटले की हा करतो तरी काय. राजाला राहावेना. राजाने त्या ब्राह्मणाच्या पुत्राला विचारले, हे ब्राह्मण पुत्र, तू त्या लोट्यामध्ये बघतो तरी काय. आजूबाजूला पुन्हा दूध सांडवतो, इकडून थोडंसा दूध सांडवतो आणि पुन्हा लोट्यामध्ये पाहतो तरी काय तू. तर ब्राह्मण पुत्र म्हणाले, तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी देत आहे. ते कसं, मी तुम्हाला समजून सांगते. ह्या दुधामध्ये अगर लोणी आहे, ह्या दुधामध्ये अगर तूप आहे, तर ते मी शोधत आहे कुठे आहे म्हणून. राजा हसला आणि म्हणाला, अरे पागल, त्या दुधाला दही करावं लागेल, दहीला रई लावा लागेल आणि रई लागून जे मंथन होऊन वरतं लोणी येईन, त्या लोण्याला तापवून मग त्याचं तूप बनेल. हो ना राजे, हो बरोबर ना. मला हेच सांगायचं होतं की ह्या दुधामध्ये तूप आहे पण दिसत नाही. म्हणजेच देव हा सगळ्यामध्येच आहे. देव हा माणसामध्ये आहे, पण त्याला घडवावं लागतं, भक्ती मार्गाने जावं लागतं. नरचा नारायण बनण्यासाठी खूप परिश्रम करावं लागतं. राजा खुश झाला. त्यांनी आपला दुसरा प्रश्न मांडला, काय परमेश्वर सगळ्याकडे लक्ष देतो? परमेश्वर बघतो तरी कुठे, कोण्या दिशेला? त्याच्यासाठी ब्राह्मणपुत्राने एक दिवा मागितला. राजाने तो दिवा त्यांना द्यायला सांगितला. ब्राह्मणपुत्राने तो दिवा जाळला आणि म्हणाला, राजे, तुमचा दुसरा प्रश्न याच्यामध्येच लपलेला आहे. राजा म्हणाला, ते कसं? मला एक सांगा, ह्या दिव्याची जी ज्योत आहे, जळत आहे, ते काय कुणी एकाकडे आहे? नाही, ते संपूर्णपणे फैलून आहे. तसंच तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की भगवंताचं लक्ष हे सगळीकडं असते, चारही दिशेला असते. राजा पुन्हा खुश झाला. आता वळूया तिसऱ्या प्रश्नाकडं. अगर तू मला ह्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर मी तुला माझ्या दरबारातला सगळ्यात हुशार म्हणून मंत्री बनवणार. आणि तिसरा प्रश्न असा होता, परमेश्वर काय करू शकतो? ब्राह्मणपुत्र हसला आणि म्हणाला, याच्यासाठी तुम्हाला माझ्या जागेवर आणि मला तुमच्या खुर्चीवर बसावं लागेल, तेव्हाच तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर कळेल. राजाला थोडंसं विचित्र वाटलं, पण त्याला ह्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं, म्हणून तो वाटेल ते करायला तयार होता आणि राजी झाला. राजा उतरला आणि ब्राह्मणपुत्रेच्या जागेवर उभा राहिला आणि ब्राह्मणपुत्र ह्या खुर्चीवर जाऊन बड्या ऐठीत बसून म्हणाला की तुमच्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की परमेश्वर राजाला रंग आणि रंगला राजा करू शकतो. परमेश्वर भगवंत चाहे तर काही बी करू शकतो. तर सांगण्याचं तात्पर्य हेच होतं, परमेश्वरावर डाऊट करू नका. तुमच्याजवळ जे जीवन आहे, तुमच्याजवळ जे शरीर आहे, तुमच्या आजूबाजूला जे परिसर आहे, तुम्ही जन्मला, तुम्ही सुखाने जगत आहात, तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे, सुख आहे, हे सगळं परमेश्वराचं देण आहे. परमेश्वर चांगल्या कर्माचे चांगले फळ देतो आणि वाईट कर्माचे वाईट फळ देतो. परमेश्वर काहीही करू शकतो. तर परमेश्वराच्या भक्तीमध्ये अगर तुम्ही लीन राहाल ना, तुम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी करण्याचे कारण नाही. म्हणून सांगते की भक्ती मार्गाने चाला, संकीर्तन करा, प्रवचन ऐका. कहाणी आवडली असल्यास सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत हरे कृष्ण.